मंडळी पुन्हा एकदा आपल्या कोकण परिवार MH07 चॅनलवर आपलं स्वागत असा. तर म्हणजे आज आम्ही थोडा पाऊस वगैरे कमी आहे, बरेच दिवस झाले पाऊस लागलो, मे महिन्यातच पाऊस लागलो आणि आता जरा पाऊस थोडं कमी झालो तर म्हटलं भात वगैरे पेरून घेऊया. सगळ्यांनी बऱ्याच जणी लोकांनी भात वगैरे पेरल्याने, तर आम्ही पण भात पेरून घेतो आता. तर मी तुमका दाखवतो आहे कसं आम्ही भात पेरणी करतो. तर आता चला आपण कोपऱ्यात जाऊया. त्याआधी मी तुमका मासे दाखवते, कारण बऱ्याच सध्या पाऊस वगैरे लागलो आणि बऱ्याच जणांनी मासे वगैरे पकडल्याने, तर आमका पण थोडेसे तळणीचे मासे गावले. थोडं जरासा पाऊस लागलो, जास्त नाही लागलो. तर आता आम्ही दुपारी गेलेलो तर भेटले. आम्ही असेच बघूसाठी गेलेलो की मासे वगैरे भेटतात की नाही ते. तर मी तुमका आधी मासे भेटले दाखवते, त्यानंतर आपण कोपऱ्यात जाऊया. हे बघा मासे काकी घेऊन येतात. आमका जास्त नाही भेटले, पाऊस कमी लागलो, थोड्या बऱ्याच जणांनी पकडल्याने. आम्ही गेलो होते, बरेच जण पकडत पण होते. हे बघा छोटे छोटे मळी आहेत. हे बघा आम्हीचा रस्सो बनवतो, थोडेसे जास्त नाही, सारा बुरते आहोत. ठीक आहे, पाऊस पण कमी होतो त्याच्यामुळे आमच्या जास्त पकडून नाही भेटले. तर आता आम्ही चाललो, आता आम्ही तुमका दाखवते आम्ही भात कसा काय पेरतो होता. आता मी कोपऱ्यात चाललो आहे. पाणी घेऊन ये, मी पक्कड घेतले, पक्कड इथं घे. संध्याकाळचं वातावरण, बराच वेळ झालेला, आता वाजन गेल्यात किती बघा, जवळजवळ आता 6 वाजले. थोडा आमका लेटच झाला. आता म्हटलं पाऊस कमी आहे, थोडंसं 2 दिवस पाऊस कमी आहे, थोडं थोडं लागतं. त्याच्या आधी आम्ही सगळ्या हे वय वगैरे केलेली आहे, कारण आम्ही इकडे भाजी वगैरे केलेला. अजून हे तसंच आहे, हे भाजी वगैरे केलेली होती. पाणी आणतात आई आणता. हे बघा इकडे भाजी वगैरे, ते वांगी वगैरे तशीच आहेत. आणि जास्त काय पेरूचं नाही, आपल्या ग्रामपंचायतीतून जर भात भेटला तर आम्ही आता पेरतो. 3 किलो काहीतरी होता, तर आम्ही आता थोड्याशा जागेत आम्ही पेरतो. आता त्याआधी आपण ट्रॅक्टर बघूया. ट्रॅक्टरची थोडी कंडिशन खराब आहे, कारण बरंच वापरायचं बरंच झालेलं आहे बघा. तर ऑइल वगैरे चेक करतो आधी, कारण अजून ऑइल पण नाही आम्ही चेक केलं. त्याच्यानंतर ट्रॅक्टर चालू करूचा. ट्रॅक्टर चालू आहे, बाकी काय टेन्शन नाही ट्रॅक्टरचं. वगैरे इलेले दादा बरोबर इला, दादाचा मित्र इलेला, तर तो सांगता त्या का बघूया किती माहिती आहे ती त्यांच्याकडे. तुमच्याकडे काय काय करतात शेतीचं वगैरे, कसं काय असतं? आमच्याकडे ज्वारी, बाजरी, मका. यो पंढरपूर साईडचा, पंढरपूर ना? हा, पंढरपूर तिकडे खूप आहे शेती भरपूर. पण आमच्याकडे भात हे करतात की पेरणी नाही होते तिकडे, मग पाऊस तेच कमी बोलतो. असतो ना तिकडे. तुमच्याकडे ज्वारी, बाजरी, मका, डाळिंब जास्त पिकतं आमच्याकडे. हां, मला हे सुट्टी घेऊन इले 4-5 दिवसासाठी. हे खरं तर माशांसाठी दिलेलं आहे, मासे कुर्ले खाण्यासाठी, पण नाही पाऊस कमी आहे. तर नाही आमका आता मग तुमका मी दाखवलं, थोडेसे भेटले ते काय. आम्ही असेच फक्त राऊंडसाठी गेलेलो, बघूसाठी भेटले आम्हाला. आता आपण हे सर करूच तो, पण ट्रॅक्टर त्यांका करून दे, पण मी तुमका दाखवतो आहे. हे बघा सर जाळलेला वगैरे असा, आणि याच्यात आम्ही कुळीत केलेलं, तर ते ओळी वगैरे दिसतात अजून तसेच. आता जास्त नाही, एवढ्या याच्यातच थोडं तर रोप पेरूचं आधी. आकडे पण जाळाचा वगैरे राहला, पावसानं अचानक हे केलं. पाऊस याच्या टायमिंगलाच आम्ही हे केलेलं, थोडासा जाळलेला होता. थोडी थोडी घाण तशीच राहली अजून. आता मी खोरा बिरा घेते, जरा आपण तयारी करूया पुढची प्रोसेसची. बरंच वेळ झालो, आता अर्ध्या तासात काम लय नाही, जरासंच नांगरूचं आमचं, काही जास्त नाही. थोडासा आम्ही पेरतो आता. माका खोरा घेऊ पाठवला. खोरा आणि काय गावचा
बोरा आणि झाडू. झाडू आहे लांबडी या. ट्रॅक्टर तर करीच सगळ्यात मी थोडा शेगलाक भर घालते. हे बघा देखील जाऊन येते. हे बघा भर घालूचे आहे का. ह्यो पहिल्यांदा मेलेलो हे टिळो बघा मेलेलो होता ते नवीन येतात एका फांदी त्यात आता भर घालूचे. दिसता पूर्ण. एवढं लांबून बघ चांगलं दिसतं तेवढं नाही. हे नाही हो झाली ना तरी तो नट खोलल्याशी होऊचा नाही, नट खोलायचो नाही तसं. खोलतो तो नाही पण ते का असं पानं होय स्प्रिंग का खेचत ना ते तुटली हा. गेली वाटतात ती काय त्याच्यात आतमध्ये. आता चालू झालं ना ट्रॅक्टर. ट्रॅक्टर चालू आहे रे, आता एक नट काही पडलो अजून. ट्रॅक्टर चालू झालं ना चालता ना आता. ट्रॅक्टर चालू आहे पण अरे ह्या रिटर्न जाऊ नको खेचलंच तर. पावसात रावल्यामुळे ह्याचं हे बघ ना किती माती बिती सगळी गेली. तो ह्यो नट खोलू गावात ना एलंकी आणते खालसून पण खोलू खोलू गावचलो खाली पण एलंकी वाटतं असं. इथून आता आम्ही ट्रॅक्टर घेऊन गेलो होतो कडे चालू केलेलो इथून घेऊन गेलो. कमी करू नको हाय काय होतं हाय नको करू दादा करू नको दादा लगेच बंद होतो बंद होतो अरे बंद होतो अरे केलं बंद करतो बंद होतो बरोबर आहे काय कमी जास्त होत नाही नको दादा. अरे केलं केलं स्पीड वाढव थांब स्पीड वाढव नाही तर चला सुरुवात झालेली आहे पेरूसाठी. पहिल्यांदा फिरवून घेऊ ट्रॅक्टर. चालू झालं.
बिंदू जास्त झाडा नाही. लाल माती फिरते आणि माझ्याकडे. वातावरण मस्त झालं. आता भात पेरूक आम्ही सुरुवात केलं. एकदा ट्रॅक्टरने धरून झालेला. हे बघा, हा भात आम्ही पेरतो. आणि आता हे भात पेरलेला असा आता लपण्यासाठी खालती, कारण जर असा जर रावला तर पक्षी वगैरे खातले दाणे, ते भाताचे गोटे होते पक्षी आणि खातले. त्याच्यामुळे आता आम्ही पुन्हा एकदा हलको ट्रॅक्टर फिरवून घेतो, ज्यामुळे कसा भात खालती जाता, लपला हाताला थोडा, जमिनीच्या खालती जाताला आणि भात दिसत नाही, तर कोण पक्षी वगैरे खावते ना. आणि बघा आता भात पेरतं, ह्या कोपऱ्यात पेरतो. 3 कोपऱ्यात केलं मोठं धोंडा बघा. बापरे, ह्या एवढ्या जागेत 3 किलो भात पेरूचा अमानी जातीचा आम्ही पेरतो भात. बरा पावस कमी आहे, बऱ्याच जणांनी भात वगैरे पेरू सुरुवात केल्याने. हे बघा, ही लाल भाजी आधी आम्ही मे महिन्यात वगैरे पेरलेलं होती आणि बऱ्याच ठिकाणी याची रुजान गेली पावसाबरोबर. थोडीशी आम्ही काढलं, ही लाल भाजी बघ, थोडीशी आम्ही काढलं. आता याची भाजी बनवतो, एक पातळ भाजी बनवतो, याची मस्त लागतं. हे एकदम मेड इन गाव. कडधान्य वगैरे टाकू का, चणे वगैरे मस्त लागतं. अजून थोडी काढू होई भेटतात. आणि बघा, हे मिरचे लावलेले होते, ते बघा फुलं वगैरे मिरचे लावलेले होते. अचानक पाऊस दिल्यामुळे इथे साफसफाई वगैरे काय करू भेटली नाही. वांग्यांका पण फुलं आहेत, लवकर पाऊस येईल त्याच्यामुळे सगळ्या साफ करूचं वगैरे राहिला. मिरचे पण लावलेले, वांगी पण आहे, तिकडे वाली पण होते, इथं वाली पण लावलेलं होतं आणि वाली भरपूर धरलेलं. नंतर ते सुकान वगैरे गेले वेलाने. आता आपला भाताचा किती आहे बघा, झालेला आता पूर्ण तेवढा पेरून झालेला. 3 किलो पेरला. आता संपत्ती नाही, परत वेळ झाला आमचा. आता हा नाही म्हणतं तरी 1 तास अधिक गेलेलो हा, तर 7 वाजत येईल. ते पण बऱ्यापैकी अजून दिसतं. टाळ कशा लावता? आपल्याकडे पद्धत आहे की नवीन काहीतरी आपण केलं की आंब्याचं टाळ बांधलं होतं, किंवा आता तसंच आम्ही आता कोपऱ्यात होता भात वगैरे पेरून झाला, तर आता आम्ही बघा टाळ लावतो आंब्याचा. आणि एक म्हणजे एक खुणा असतात, ते जेणेकरून आपल्याला कळतं की बाबा इथं काहीतरी केलेलं असा. हे पण एक गोष्ट आपल्या समजतं की इथं काहीतरी केलेलं, इथं जाता नाही, अशासाठी पण समजतं पण. आणि परंपराच असा टाळ लावण्याची. तर हे बघा, आता टाळ असे लावलेले लावून घेतले ना, म्हणजे आता इथं समजतं सगळ्यांनी. चला, आता आमचा झालेला भाताचा भात पेरून झालेला. आता बाहेर पडतो कोपऱ्यासून, बराच वेळ झालो. तर मंडळी, तुमका आजचं जर व्हिडिओ आवडलो भात पेरणीचो, तर माका नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आपल्या कोकण परिवार MH07 चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. चला बाय बाय. वेळ झालो, आम्ही जातो आता.